प्रत्येक माणसाला चविष्ट आणि मसालेदार पदार्थ आवडतातच। हल्ली असं चित्र आहे की मुळमुळीत पदार्थ दिसले की लोक नाक मुरडतात। त्यामुळे चविष्ट पदार्थांची चटक सर्वांनाच आहे। असाच एक पदार्थ म्हणजे बिर्याणी। आता बिर्याणी म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं। बिर्याणी खाल्ली की पोट खुश। आता कितीतरी जणांचा हा आवडता पदार्थ असेल, पण ही बिर्याणी नेमकी आली तरी कुठून हे अनेकांना माहित नसतं। या बिर्याणीचाच इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मंडळी, जर तुम्ही या स्वादिष्ट पदार्थाचे चाहते असाल तर नवे तर हा पदार्थ तुमच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। हा व्हिडिओ तुम्हाला भारतीय बिर्याणीच्या इतिहासाची खरी ओळख करून देईल। भारतीय खाद्य संस्कृतीतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे बिर्याणी। हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर त्याचा इतिहास देखील अत्यंत समृद्ध आहे। बिर्याणीचं नामकरण फारच वेगळे। याच्या नावाचा उगम अरबी शब्द बिर्यान पासून झालाय, ज्याचा अर्थ शिजलेला किंवा वाफदार असा केला जातो। मध्ययुगीन काळात बिर्याणीला एक विशेष प्रकारच्या खाद्य प्रकाराचं प्रतीक मानलं जात होतं, जो खास राजे रजवाड्यांच्या दरबारात तयार केला जायचा आणि त्यामुळे बिर्याणीच्या ह्या उत्पत्तीला बऱ्याच ठिकाणी जोडलं गेलं। अनेक इतिहासकारांच्या मते बिर्याणीला भारतीय उपखंडात मुघल साम्राज्याच्या काळात प्रसिद्धी मिळाली। मुघल सम्राट अकबर बादशाह त्याच्या दरबारात याचं अत्यंत विशेष स्थान होतं। मुघलांच्या राजवाड्यात महाराजांचे खाद्यपदार्थ महत्त्वाचे होते आणि बिर्याणी त्यात प्रमुख होती। यामुळे मुघलशाही रेसिपीचं मिश्रण, भारतीय मसाल्यांची उत्कृष्ट क्वालिटी आणि तांदळाच्या पद्धतीमध्ये केलेली सुधारणा यामुळे बिर्याणीला एक अनोखी चव मिळाली। मात्र बिर्याणीची उत्पत्ती फक्त मुघल साम्राज्यात झाली असं म्हणता येणार नाही, कारण अशी देखील मान्यता आहे की 14व्या शतकात तैमूर लंग बिर्याणी भारतात घेऊन आला आणि त्यानंतर हे स्वादिष्ट पदार्थ भारतात लोकप्रिय होऊ लागले। हैदराबादच्या निजाम आणि लखनौच्या नवाबांनाही बिर्याणी खूप आवडली। इतिहासकार आणि खाद्यतज्ञ सांगतात की मध्ययुगीन भारतात बिर्याणी हा शब्द अस्तित्वातच नव्हता। यांच्या इतिहासात इराण, अरब आणि तुर्की या संस्कृतींचाही मोठा प्रभाव होता। इराणी पद्धतीच्या पिलाफ किंवा पलाव आणि अरबांच्या मासबूस या रेसिपीमुळे बिर्याणीच्या निर्मितीला चालना मिळाली आणि ह्या सगळ्यातून बिर्याणीचा जन्म झाला असं म्हटलं जातं। भारतात बिर्याणीचे कित्येक प्रकार आहेत। याशिवाय शहाजहानची पत्नी मुमताज महलनं सैन्याच्या बॅरेकमध्ये कमकुवत सैनिकांसाठी बिर्याणी तयार केली होती, ज्यामुळे हे पदार्थ लोकप्रिय झाले असं देखील म्हटलं जातं। खास करून उत्तर भारतातील दिल्ली, लखनौ आणि हैदराबाद येथे विविध प्रकारच्या बिर्याणींची चव ही मुळात वेगळीच असते, ज्यामध्ये हैदराबादी बिर्याणीला विशेष स्थान आहे। बिर्याणीच्या या लोकप्रियतेमुळे त्याचे विविध प्रकार भारतात पसरलेत, जसं की कोल्हापुरी बिर्याणी, मालवणी बिर्याणी, काश्मीरी बिर्याणी आणि बंगाली बिर्याणी। या सर्व पद्धती भारतीय खाद्य संस्कृतीला रिप्रेझेंट करतात, कारण बिर्याणीचं मुख्य वैशिष्ट्य त्याचं सौंदर्य, सुवास आणि चव आहे। भारतातील प्रत्येक राज्यामध्ये त्याची एक आगळीवेगळी चव देखील आहे। प्रत्येक डिशची तयारी ही एक कथा सांगते, जी त्या प्रदेशाच्या आणि त्या काळाच्या सांस्कृतिक प्रभावाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। बिर्याणी हा एक केवळ पदार्थ नाही, तर तो एक अनुभव आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय। ह्या बिर्याणीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि बिर्याणी प्रेमींनो, तुमची सर्वात आवडती बिर्याणी आहे तरी कोणती? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।